Thank you.
काल जेव्हा हे कीर्तन केलं तेव्हा आमच्या क्लास मधल्या त्या बाई त्यांनी मला त्या लेखक कवीचं नाव सांगितलं. तळेगावातच राहणार आहे आणि आमचं भजनी मंडळ होतं विद्याताई आंबेकरांचं आणि नवरात्रासाठी काहीतरी नवीन काव्य म्हणून अशोक गोडबोले म्हणून इथे स्थायिक होते. त्यांनी हे पद्य रचना केलेली आहे पण मला माहिती नव्हतं. पण आज शैला त्यांनी मला मेसेज करून सांगितलं म्हणून आज मी त्यांचं नाव सांगते की एरवी आपण अभंगकर्त्याची ओळख सांगतो पण हे अशोक गोडबोले म्हणून तळेगावात त्यांचं वास्तव्य होतं आणि बाईंच्या सांगण्यावरून हे गीत त्यांनी लिहिलेलं आहे. अशी ही अंबा माता तिचा उत्सव आता अर्ध्यापर्यंत झालेला आहे. आज 6वा दिवस नवरात्राचा आहे. आज 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजन केलं जातं. मग कात्यायनी देवीचं पूजन का करायचं, ही कशी निर्माण झाली, तर त्याच्या मागे एक कथा सांगितली जाते की कत नावाचे एक ऋषी होते आणि त्यांचा मुलगा कात्य हा त्याला अपत्य प्राप्ती नव्हती आणि म्हणून त्यांनी ह्या भगवतीची या जगदंबेची उपासना केली. आणि त्याची इच्छा उपासना करताना काय होती तर ह्या भगवतीनीच माझ्या पोटी मुलगी म्हणून कन्या म्हणून जन्म घ्यावा अशी त्याची इच्छा होती आणि म्हणून कात्याची म्हणून कात्यायनी असं तिचं नाव पडलेलं आहे. ही सुद्धा चतुर्भुज आहे. तिचे 2 हस्त, एक अभय हस्त एक वरद हस्त आहे आणि हिला भोग कुठला, नैवेद्य कुठला आवडतो तर मधाचा नैवेद्य हिला आवडतो. हिचं पूजन केल्यावर काय होतं तर हिचं पूजन केल्यानंतर आपल्याला जे 4 आपले पुरुषार्थ सांगितले की धर्म अर्थ काम मोक्ष या 4ही पुरुषार्थांची आपल्याला प्राप्ती होते असं हिच्या पूजनाचं महत्व सांगितलेलं आहे. अशी ही कात्यायनी. आज आपल्याला निसर्ग देवता बघायची, ती जलदेवता बघायची. निसर्गामध्ये जलदेवता आपण त्याला वरुण देवता असं सुद्धा म्हटलं जातं. पण ही जे पाणी आहे त्याला आपण जीवन का म्हणतो की पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. तुम्ही कोल्ड्रिंक जरी प्यायलत ना तरी पाण्याने जी तहान भागते ती कोल्ड्रिंकनी भागत नाही. म्हणून अशी ही जलदेवता आहे की तिचं आपल्याकडे इतकं मुबलकता आहे. आपल्या भारत देशामध्ये किती नद्या आहेत, काही देशांमध्ये एक नदी आहे. पण आपण भारतीय इतके भाग्यवान आहोत की अनेक नद्या ह्या आपल्या भारत मातेच्या अंगाखांद्यावर खेळतात. आणि पूर्वीच्या काळी ह्या नद्या ज्या पर्वतावरून खाली त्यांचं पाणी येत असेल तेव्हा त्या पाण्यातून हे अनेक खनिज किंवा औषधी वनस्पतींवरून ते पाणी येत असेल आणि त्यामुळे ते पाणी अत्यंत औषधी होतं. आजचं आपलं पाणी औषधी नाही. आपण त्यातलं सगळं काढून टाकतो. सगळ्यांचे प्युरिफायर आहेत घरामध्ये हल्ली आणि म्हणून पाणी दुसरं बदललं की लगेच आपल्याला का बाधतं ते तेवढ्यासाठी बाधतं. मग अशी ही जलसंपत्ती जी आहे ती अत्यंत महत्वाची सांगितलेली आहे. म्हणजे पृथ्वीचा 70% भाग
हा पाण्याने व्याप्त आहे. मग अशी ही जलदेवता, म्हणून ह्या जलदेवतेचं पूजन करायला सांगितलेलं आहे. म्हणून ज्या वेळेला आता आपण मागच्या पिढीतले जे आहोत ते आपण अजूनही पाळतो की जलप्रवास करताना आपण त्याच्यामध्ये नाणं टाकतो जलामध्ये, पुलावरनं जाताना, की तू आमचं रक्षण कर, की त्याच्या मागे भावना असते. मग आज आपण ह्या पाण्याची इतकी दुरावस्था केलेली आहे की माणूस जे काही येतंय त्या नद्यांमध्ये सोडतोय आणि तिला गंगेचं पावित्र्य न राहता गटार गंगा तिने केलेली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. परंतु ती जलदेवता जी आहे ती जर आपल्यावर प्रसन्न झाली तर आपल्याला आपलं जीवन हे सुजलाम सुफलाम होतं. धरित्रीचं सुद्धा रूप हे पाण्यामुळे छान दिसतं. म्हणून पाणी हे जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ह्या ऋषी मुनींनी या जलतत्वासाठी सूक्त लिहिलेली आहे आणि त्याला निसर्ग देवता असं म्हटलेलं आहे. आजचा रंग आहे लाल. लाल रंग हा आकर्षित करणारा असा रंग आहे. म्हणून भगवतीची पूजन करताना तिला जर खाली लाल आसन घातलं, आपण लाल वस्त्र परिधान केली तर ती आपल्याकडे, आपल्या भक्तीकडे आकृष्ट होते. असं ह्या लाल रंगाचं महत्व आहे. आणि हा लाल रंग म्हणजे अग्नीपासून, अग्नी आपल्याला काय करतो तर आपल्या अन्न शिजवतो, आपल्याला आपली भूक भागवतो. म्हणून अग्नी हा सुद्धा लाल आहे. अग्नीच्या ज्वाला लाल आहे. आणि आता आपल्याकडे दिवे निघाले तर ऋषी मुनींनी जेव्हा ह्या रंगाचं वर्णन केलंय त्यावेळेला रात्रीच्या वेळी जी मशाल दिशा दर्शक असते तिचा सुद्धा रंग हा लाल सांगितलेला आहे. असाच लाल रंग सौभाग्यवतीचं जे कुंकू आहे त्या कुंकाने तिला शोभा येते. तिने कितीही दागिने घातले आणि कपाळी जर कुंकू नसेल तर ती बाई खचितच चांगली दिसत नाही. असं हे कुंकू हे भगवतीला सुद्धा अत्यंत आवडतं. म्हणून या नवरात्रामध्ये कुंकुमार्चन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. आणि हा रंग आपल्याला अजून दिसतो म्हणजे रक्ताचा थेंब हा लाल दाखवला जातो, किंवा ऍम्ब्युलन्स वरती जे अधिक चिन्ह असतं ते लाल असतं. म्हणजेच आपली नजर उठून येते. एखादी गोष्ट पटकन आपल्या नजरेत भरावी म्हणून ह्या गोष्टी लाल रंगाच्या केल्या जातात. किंवा ऑपरेशन थिएटरच्या मागे सुद्धा दिवा असतो तो लाल असतो म्हणून. किंवा अगदी व्हॅलेंटाईन डेला रेड रोज का देतात असे आपण भरपूर गोष्टी सांगू शकतो. पण असा हा लाल रंग जो आहे तो सगळ्यांना आवडीचा, मोहित करणारा असा हा रंग सांगितलेला आहे आणि भगवतीला तो अत्यंत आवडतो. आज आपण दुसरं पीठ बघायचंय. काल आपण कोल्हापूरची आदिशक्ती बघितली. आज आपण दुसरं पीठ बघायचंय ते म्हणजे तुळजापूरची भवानी माता. तुळजापूरची तूच भवानी शिवपांची महिषासुर मर्दिनी गतीच अष्टभुजा देवी. ती कशी आहे तिचं रूप तर ती अष्टभुजा. आणि ही अष्टभुजा ही तुळजापूरची भवानी जी आहे ना हिला तुळजा भवानी म्हणजे तुळजा असं सुद्धा म्हटलं जातं. मग ह्याच्या मागे एक कथा सांगितली जाते की कृतयुगामध्ये कर्दम नावाचे एक ऋषी होऊन गेले आणि त्यांची पत्नी अनुभूती, आणि ही अत्यंत देखणी सुंदर असल्यामुळे, पातिव्रत्याचं तेज तिच्यावर असल्यामुळे कुंकुर नावाचा एक दैत्य तिच्यावर लोभित झाला आणि तो तिला त्रास द्यायला लागला. आणि म्हणून तिने या भगवतीची प्रार्थना केली. आणि ही भगवती कशी आहे, करजा असं तिचं नाव आहे खरं. आता तो अपभ्रंश होऊन तुळजा झालं. त्वरित येणारी, हाकेला त्वरित धावणारी असं हिचं रूप सांगितलेलं आहे. म्हणून तुळजा हे तिचं नाव आहे आणि भवानी हे सुद्धा तिचं नाव आहे. मग ही भवानी म्हणजे असं सांगितलं जातं की भवानी हा सगळा शब्द आपण जरी नाही उच्चारला, नुसता भ म्हटला तरी सुद्धा ती संकटामध्ये भक्ताच्या लगेच धावून येणारी अशी ही तुळजा भवानी आहे. म्हणून तिचं एक अत्यंत लोकप्रिय गीत आहे. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी या
तिने रूप हे उग्र घेतलंय, पण दैत्यांसाठी, पण भक्तासाठी ती कृपाळू मायाळू अशीच आहे. ही जी अष्टभुजा आहे तिने 6 हातामध्ये आपली शस्त्र धरलेली आहेत आणि 2 हात तिचे जे आहेत ते एका हातामध्ये त्या महिषासुराची शेंडी धरलेली आहे आणि दुसऱ्या हाताने त्याच्या छातीमध्ये त्रिशूळ खुपसलेला अशी तिची गंडकीच्या पाषाणातली तिची मूर्ती आपल्याला तुळजापूरला दिसते. तुळजापूरचं हे देऊळ आहे ते पूर्वाभिमुख सांगितलं. मोठं प्रांगण आहे. धाराशिव पासनं ते जवळ सांगितलेलं आहे, म्हणजे 40 किलोमीटर वरती असेल. पण अशी ही अत्यंत कनवाळू कृपाळू असणारी अशी ही आई आणि हिची मूर्ती जी आहे ती चल सांगितली. बाकी सगळ्या देवींची मूर्ती ती अचल आहे, ती हलत नाही. पण हिची मूर्ती जी आहे ती चल सांगितली. ती कधी बिछाण्यावर झोपते, कधी पालखीमध्ये बसते, अशी हिची मूर्ती आहे. आणि हिची 3 वेळा निद्रा असं सांगितलेलं आहे की ती निद्रा घेते. एकंदर वर्षातले 21 दिवस ती निद्रा घेत असते. पहिली निद्रा असते ती भाद्रपद अष्टमी, कृष्ण अष्टमी पासन ते नवरात्राच्या पहिल्या घटस्थापनेपर्यंत तिची ही निद्रा असते. त्या निद्रेला घोर निद्रा असं म्हटलं जातं. त्यानंतर दसऱ्यानंतर म्हणजे एकादशी ते पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ह्या 4 दिवस हिची निद्रा असते ती श्रमनिद्रा असते. श्रमनिद्रा म्हणजे दैत्यांशी युद्ध करून भगवती दमलीये आणि म्हणून आपण जशी विश्रांती घेतो तशी ही बिछाण्यावर झोपली जाते. आणि पौषामध्ये तिची मोहनिद्रा अशी सुरू होत असते. अशा 3 वेळा ही भवानी आई निद्रा घेत असते, म्हणजे वर्षातले 21 दिवस ही निद्रा घेते. आणि अत्यंत नवसाला पावणारी असं म्हटलं जातं. अनेक जण म्हणजे नाथांनी सुद्धा अनेक भारुड आपल्याला केलेली दिसतात. त्यांचं अगदी प्रसिद्ध भारुड असं म्हणजे सत्वर पावदे मला भवानी आई रोडका वाही, सत्वर पावदे भवानी आई मला रोडका वाही, सत्वर पावदे भवानी आई मला रोडका वाही.
भारुड नावाचा एक पक्षी होता असं सांगितलं जातं आणि त्याला 2 तोंडाचा तो होता, म्हणून 2 अर्थ असणारे ते काव्य म्हणजे एक लक्ष्यार्थ आणि एक गुह्यार्थ असे जे अर्थ आहेत त्याच्यासाठी नाथांनी ती भारुड लिहिली. अनेक संतांनी भारुड लिहिली, पण सगळ्यामध्ये प्रसिद्ध झाली ती नाथांची भारुड. मग भवानी आई रोडगा वाहीन तुला. साध्या अगदी सरळ अर्थ आपण बघितला तर माझ्या सासरा बाहेर गेलाय त्याला लवकर खपव. सासू माझी जाच करते. पूर्वीच्या बायका खरंच सासूरवाशिनी होत्या. सासूरवाशीन म्हणजे किती किती वर्षे सासूरवाशीन, जोपर्यंत सासू सासरे आहेत तोपर्यंत सासूरवाशीन ही स्त्री असायची. म्हणजे तिला सून जरी आली तरी सुद्धा ती सासूरवाशीनच. मग अशी ही सासू मला अत्यंत जाच करते, म्हणून सत्वर निर्दाळी तिला. जाऊ माझी फडफड करते, बोडकी कर्ग तिला. आता बोडकी म्हणजे काय, तर जो नवरा जातो त्यावेळेला पूर्वीच्या काळी केशवपन केलं जात असे. असं ह्या माझ्या जावेला तू बोडकी कर असं ह्या काव्यामध्ये ती स्त्री म्हणते. त्यानंतर नंडेच कार्ट किरकिर करते. पूर्वीच्या काळी शिक्षणाला वगैरे सगळे मामांकडे लोक पाठवत असत बरं का, आणि त्या मुलांची पिरपिर पिरपिर ह्या सासूरवासीला सगळं करावं लागत असत. म्हणून त्या काळातलं त्या समाजा व्यवस्थेतलं हे चित्रण आहे. मग त्याला खरूच होऊ दे असं नाथ म्हणते. मग दादला माझा हा लवकर जाऊ दे आणि मला एकलीच राहू दे. आता असं कुठली स्त्री म्हणेल का हो? पण ह्याच्यामध्ये ती असं म्हणतीये आणि एकाच जनार्दनी सद्गुरु कृपेनी हे मला सगळं मिळू दे असं नाथ शेवटी सांगतात. मग हा झाला त्याचा बरोबरचा अर्थ. मग खरा गुह्यार्थ काय आहे हो, तर खरं म्हणजे ही सद्गुरु माऊली किंवा भवानी आई हिला प्रार्थना करतायत ना. मग सासरा माझा गावी गेला. मग हा सासरा कोण आहे हो आपल्या जीवनातला, तर अहंकार हा सासरा सांगितला. म्हणजे तो काही काळ बाहेर गेलाय. त्याची बायको सांगितले देहबुद्धी, म्हणून सासू आहे देहबुद्धी. देहबुद्धीपासून अहंकार काही काळ बाहेर गेलाय तर त्याला तिथेच संपव. कारण अहंकाराने आपण आता अहंकारावरती पूर्ण पूर्वरंग बघितलाय की त्या अहंकाराने आपला किती नाश होतो हे आपण बघितलं. म्हणून त्याला तिथल्या तिथेच खपून टाक, त्याला इकडे परत आणूच नकोस. म्हणजेच काय, माझा अहंकार हा जाईल. देहबुद्धी म्हणजे देहबुद्धी जोपर्यंत असते तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी हव्या असतात. म्हणजे आपली पंचेंद्रिय कर्मेंद्रिय याच्यावरती ही देहबुद्धी सतत ही ताबा मिळवत असते. आणि त्यामुळे जो आपल्याला जाच होतो म्हणजे छळ होतो, तो छळ थांबायला हवा असेल तर माझी देहबुद्धी रूपी जी सासू आहे तिला तू त्वरित निर्दाळून करतीस, जसं राक्षसांचं केलंच तसं. त्यानंतर जाऊ माझी फडफड करते. म्हणजे सतत ती मोठी जाऊ असली तर ती सारखीच बोलत असते बरं का. धाकटीला कधी मी बोलती टोचून असं जाऊबाईंना होत असते. आणि सतत बडबड करणारी अशी ही जाऊ म्हणजे कोण आहे हो, तर वासना ही जाऊ सांगितली. म्हणून वासना जिथे असते ना तिथे आपलं मन सारखं का जात असतं, विषयांमध्ये जात असतं. आणि विषयांमधलं मन जर काढायचं असेल तर ही वासना रूपी जी जाऊ आहे ती जाऊ आपली गेली पाहिजे. म्हणून बोडकी कर्ग तिला. मग आता या वासनेचा नवरा कोण आहे, नवरा जायला सांगितलंय. बोडकी करायची म्हणजे नवरा जायला हवाय. मग नवरा जाऊ दे, म्हणजे या वासनेचा नवरा जो सांगितलाय तो काम सांगितलाय. कारण काम जो तिथपर्यंत आहे तिथपर्यंत ही वासना आपल्याला सतत छळत असते, त्याच्यामध्ये गुंतवत असते. म्हणून तिचा नवरा जो काम आहे तो जाऊ दे, म्हणजे हिला बोडकी कर
नाथ सांगितलं. नंडेचं कार्ट. आता नणंद कोण आहे तर आशा, मनीषा. मनुष्य हा नेहमी आशेवर जगत असतो बघा. आज जरी आपल्याला दुःख आलं तरी उद्या माझं चांगलं होणार आहे ह्या आशेवर सगळं आयुष्य माणूस काढत असतो. मग अशी जी आशा आहे तिचं मूल कोण आहे तर तो मोह आहे. कारण आशा आली की मोह येतो. दुसऱ्या वेळेला जर माझी आशा पूर्ण झाली म्हणजेच मोह मला त्याच्या पडतो. आणि म्हणून नंडेच कार्ट किर करत खरूज होऊ दे त्याला. खरूज नावाचा रोग हा पूर्वी फार होत असतो. आणि त्या खरजेचा किडा जो आहे तो वरची कातडी सगळी खात असतो आणि त्यामुळे अत्यंत कंड येत असते. आणि हा जो भाग आहे तो त्या मुलाला होऊ दे असं या काव्यामध्ये नाथ सांगितलं. आता एवढे सगळे नातेवाईक झाले पण स्त्री ह्या सगळ्यांचा जाच सहन करत असते. ते कोणासाठी तर नवऱ्यासाठी. नवऱ्याचं प्रेम मिळावं पण ते प्रेम मिळत नाही. आणि म्हणून ती काय म्हणते की माझा दादला सुद्धा जाऊ दे. कशात जाऊ दे. दादला कोण सांगितलाय संकल्प आणि त्याचा भाऊ विकल्प म्हणजे अविवेक हा दादला सांगितलेला आहे. मग जेव्हा आपण अविवेकी होतो त्यावेळी आपलं आचरण हे अजिबात चांगलं होत नाही. म्हणून ह्या अविवेकाला कशाने आपण जाळायचे त्याला त्याची आहुती देईन असं ती म्हणते. मग आहुती कशात द्यायची आहे तर ज्ञानाग्नीच्या होमकुंडामध्ये ह्या अविवेकाची आहुती द्यायची. आणि एका जनार्दनी म्हणजेच नाथ महाराज सद्गुरु माऊलीला हा सगळा हे सांगताय की हे सगळं माझ्या जीवनात आहे. आणि इथे रोडगा म्हणजे काय हो. रोडगा म्हणजे आपल्याला माहितीये का की जाड पोळी असते आणि ती अग्नीवर भाजून त्याच तो रोडगा केला जातो. मग हा रोडगा वाहीन तुला म्हणजे इथे नाथांना सांगायचंय की ही आत्मसमर्पण भक्ती सांगितली. रोडगा म्हणजे आत्मसमर्पण करणं म्हणजेच मी तुला माझं सगळं जे आहे ते मी तुला वाहीन. म्हणजे ह्यानी काय होणार आहे तर द्वैत जाऊन अद्वैत राहील. म्हणून असं जो सत्वर आई ग पाव भवानी आई तुम्हाला लवकर पाव आणि तुला मी रोडगा वाही. अशी अनेक भारुड नाथांची आहे. आजच्या षष्टीच्या दिवशीला 6व्या दिवशी भगवतीला कवडी सुद्धा वाहतात. आपण आरतीमध्ये म्हणतो षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ता फळा. मग ही कवडी भगवतीला का आवडते कारण मुळात ही भगवती आहे ती समुद्रातून निर्माण झालेली आहे. समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी ही समुद्रातून आली आणि कवडी हा सुद्धा एक जलचर प्राण्याचं घरच आहे आणि त्यामुळे तिला ते आवडतं. आणि म्हणून भगवतीला जर आपण 6व्या दिवशी कवडी अर्पण केली तर ती आपल्याला मोक्ष प्रदान करते असं समज आहे. आणि अत्यंत म्हणून तिचे जे पोतराज गोंधळी हे सगळे कवड्यांची माळा घातलेले दिसतात बघा. आम्ही नांदू भूमंडळी आम्ही आंबेचे गोंधळी आंबेचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आंबेचे गोंधळी जागरण करत असे. म्हणून सगळीकडे हे पोतराज का जायचे. पण आज यामध्ये सुद्धा सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे. कसं सांगते म्हणजे हे डोळ्यांनी बघितलंय म्हणून सांगते की एक पोतराज आला
आणि पुण्याची गोष्ट आहे, म्हणजे 20-22 वर्ष झाली असतील. आणि त्यांनी तो पोत त्याचा लावलेला नव्हता आणि त्यांनी काय सांगितलं, या बाटलीमध्ये तुम्ही मला तेल घाला. आता त्यांनी त्याला तेल घातलं. आता नवरात्रात नाही कसं म्हणायचं, म्हणून तेल घातलं. आणि नंतर मी जेव्हा काहीतरी आणायला बाहेर गेले तेव्हा तो जवळचं तेल त्या दुकानदाराला विकतोय. म्हणून पुढच्या वेळी कानाला खडा की तो पोत लाव, त्या पोतावरच मला जे काय तेल घालायचं ते घाल. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आज धंदा होतो. पण पूर्वीच्या काळी मात्र हे पोतराज, हे आईचे भक्त आणि ते समाज जागरण करत असत. आणि गोंधळी सुद्धा भगवतीचा गोंधळ घातला जातो. कुठलंही एखादं नवीन घर झालं, वास्तुशांत झाली, घरामध्ये लग्न कार्य झालं तर गोंधळ घातला जातो. हा घरामध्ये खरा म्हणजे घालावा असं सांगितलेलं आहे. जास्त करून हा देशस्थानकडे घातला जातो आणि कोकणस्थानकडे बोडण असते. पण हे सगळे भगवतीचेच उत्सव आहेत. आणि हा गोंधळ घालायचा आहे, त्याच्यामध्ये भगवतीची स्तुती करायची. त्याच्यामध्ये सुद्धा जसं कीर्तनात पूर्वरंग आख्यान असतं तसं त्याच्यामध्ये सुद्धा काही विशिष्ट आख्यानं, म्हणजे उदाहरणार्थ जांभूळ आख्यान वगैरे असं सांगितलं जातं. मग जांभूळ आख्यान म्हणजे थोडंसं आता आठवलं म्हणून सांगते की द्रौपदीच्या हातून ते जांभूळ हे काढलं गेलं, पण मनामध्ये विचार आलाय परपुरुषाचा. आणि आता तो विचार आलाय ते भगवंताला कळलाय आणि म्हणून त्यांनी पुन्हा ते चिकटेवाला सांगितलंय. कारण वेळीच ती सावध झालीये म्हणून जांभळाला दोन्हीकडे बघा असंच कुठून डेट आहे त्याला कळत नाही, म्हणून त्याला जांभूळ आख्यान असं म्हटलं जातं. अशा प्रकारची आख्यानं या गोंधळामध्ये वापरली जातात. भगवतीला आवडणारी वाद्य इथे वाजवली जातात. की संबळ आहे, टुणटुण आहे, म्हणजे खंजिरी आहे, अशी अनेक वाद्य या गोंधळामध्ये वापरली जातात. पण आजकाल आपल्याला असं दिसतं की हे कोणाला करायला नकोय, म्हणून मग त्या देवस्थानाशी जायचं, ते पैसे द्यायचे आणि अमुक अमुक तारखेला गोंधळ करा असं सांगितलं जातं. पण अशी गोष्ट ही खरी म्हणजे आपली वास्तू ही पवित्र व्हावी, ही दृष्ट काढण्यासारखी गोष्ट आहे. जसं आपण एखाद्या गोष्टीला दृष्ट लागते म्हणून आपण दृष्ट काढतो, तसं आपलं जे मंगल सगळं झालंय त्याच्यावरती कोणाची दृष्ट लागू नये. आणि म्हणून भगवतीचं हे स्तवन करायचं. म्हणून स्वतः ज्यांच्याकडे गोंधळ आहे ते सुद्धा या गोंधळामध्ये नाचतात. पण हल्ली असं म्हटलं जातं की एक सासूबाई असतात आणि त्या सुनेला सांगतात की अगं आज कुमारिका पूजन करायचंय, तर तू लवकर ये ऑफिस मधनं. तर ती म्हणते की आई मी आता ह्याच्या मित्राकडे ते पाठवते ना कुमारिका पूजनाचं, म्हणजे बांगड्या गळ्यातलं काय तिला प्रॉपर भेटलाय ते. त्याच्यावर ती सून म्हणते की भाव असण्याचे महत्व. आणि मग मात्र जी सासू बोलते ते अत्यंत खरं असतं. ती म्हणते थांब जरा 2 मिनिटं, मला काहीतरी तुम्हाला विचारायचंय. मुलगा पण पलंगावर बसलेला असतो आणि ती म्हणते भाव असला चालतं मला हे माहितीये, पण तुम्ही काय आजकालची पिढी करता की तुम्हाला आपल्यातलं काही सांगितलं की तुम्ही म्हणता की भाव असला की चालतंय, ते तुम्ही करत नाही. आज तुम्ही जर कुमारिका पूजन घरी केलं तर तुझा मुलगा जो अथर्व आहे त्याला कळेल की नाही की कुमारिका पूजन कसं करतात, काय तिला देतात. किंवा असं पण पूजन केलं की घरातले मोठे लहान सगळे तिला आई भगवती म्हणून वंदन करतात. हे जर मुलावर संस्कार झाले नाही तर तो पुढे काय करणार. आज तुम्हाला साधं पक्ष करायला सांगितलं तरी आम्ही अनाथाश्रमाला देतो, वृद्धाश्रमाला देतो असं म्हणतात. पण सगळ्या ठिकाणी तुम्ही भाव हा शब्द वापरता का. ती सासू जरा परखड बोलते. बरं गर्द्याला जायचं म्हटलं की तुम्ही नटून थटून जाता की नाही. गोंधळाला जागरण करायला नकोय, पण त्या गर्भामध्ये तुम्ही जागरण करता ते वाईट आहे असं नाहीये. पण आपल्या गोष्टी ह्या आपण केल्याशिवाय कशा त्या पुढे चालतील, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील अशी ती सासू सांगते. आणि मग त्या सुनेला ते पटलंय. कारण कधीतरी कान उघाडणी करावी लागते. सगळंच बरं असं म्हणून हा मंत्र वापरून उपयोगाचं नाही.
खाली सासूबाईंनी हा मंत्र वापरायचा, बर बर असं करायचंय बर का सुनबाईंसाठी. आम्ही बाहेर जेवण येणार आहोत, बर. आज आम्ही हॉटेलिंगला जाणार आहोत, बर. असं करून प्रत्येक ठिकाणी जर आपण बरं म्हटलं तर आपली जी संस्कृती आहे ती पुढे जाणार कशी आणि ते कोण चालवणार. म्हणून इतरांचं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा आपलं सोडता कामा नाही. म्हणून दरवर्षी कुलदेवतेला हे दर्शनाला जायला पाहिजे. जर तुम्ही संकट आल्यावर गेलं, एखादी म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला जर ओळखतच नसेल तर ती तुमच्या संकटाला धावून येईल का. जर तुम्ही तिच्या दर्शनालाच गेला नाही तर हे आपल्या कुलातले आहेत हे तिला समजणार कसं. म्हणून दरवर्षी कुलदेवाला हे जायला पाहिजे. मग तुम्ही इतर वेळा रजा घेताना मग त्यावेळी ती रजा घ्या ना. असतात तुम्हाला रजा. बरं, हल्ली तुम्हाला रिझर्वेशन करावे लागत नाही, सगळ्यांच्या गाड्या असतात, गाडी काढा, जा सगळेजण. कारण तिची कृपा जर हवी असेल तर तिच्या आपण भेटीला जायला पाहिजे. आता या भगवतीला ओटी भरतात. ओटी भरण्यामागे सुद्धा काय हेतू आहे की मंगल व्हावं. आणि असं म्हटलं जातं की नवरात्रामध्ये भगवतीला 9 गज म्हणजे 9 वार साडी द्यावी. ही गोल साडी आत्ता आली. आणि वस्त्र का द्यावं भगवतीला, तर जेवढे वस्त्रामध्ये धागे असतात तेवढा तिचा लोक तुम्हाला मिळतो. म्हणून भगवतीला असं वस्त्र द्यायचं असतं. जसं आपण दानाच्या पूर्वरंगामध्ये बघितलं की आम्ही फक्त पैसे देऊ, तुम्हाला तिथे खायला पैसेच मिळतात. म्हणून तुम्हाला जर सगळं हवं असेल तर भगवतीला सुद्धा, भगवंताला सगळं तुम्ही द्या. सगळ्या प्रकारच्या वस्तू दिल्या तर त्या तुम्हाला तिथे मिळतात. म्हणून कुलदेवतेला नक्की जावं, दरवर्षी जावं. आणि अशी ही तुळजापूरची भवानी ही शिवबांची माता असं सांगितले या काव्यामध्ये की ही महिषासुरमर्दिनी आहे, अष्टभुजा देवता आहे. आणि ह्या भगवतीची अनेक रूप आहेत. आज पुण्यात सुद्धा भवानी आहे, भवानी पेठेमध्ये, पण ती अष्टभुजा नाहीये, ती चतुर्भुजच आहे. पण ज्या वेळेला एखादा भक्त मूळ स्थानी जाऊ शकत नाही त्यावेळेला त्याच्यावरती प्रसन्न होऊन ती भगवती असं त्या भक्ताला सांगते की आता तू येऊ नकोस, आता मी तुझ्या भेटीला येते. इतकी जर आपण मनापासून तिची सेवा केली, तिचं पूजन केलं, तिची उपासना केली तर ही भगवती आपल्यासाठी नक्की येते. कारण ती अत्यंत कनवाळू, कृपाळू अशी सांगितलेली आहे. आणि भक्तांचं रक्षण करणं म्हणून तर तिचे एक हात कायम अभय असं देणारे असतात. कारण आईजवळ आपण मनमोकळे बोलू शकतो की नाही, जसं आपण बापाजवळ नाही बोलू शकत, पण आईजवळ आपण आपलं दुःख जसं सांगू शकतो, अडचणी सांगू शकतो, तसं ही भगवती ही जगाची जगत्त्रयणी आहे. ही तुळजा भवानी म्हणून ती प्रलयंकारी आहे. प्रलयंकारी रूप तुझे भक्त तुला पूजिती असं सांगितलं. म्हणून दैत्यांचा संहार करण्यासाठी हिनी असं उग्र रूप घेतलंय. पण भक्तांसाठी मात्र ती कनवाळू, कृपाळू अशीच आहे. म्हणून अशा या भगवतीचं तुम्ही कायम पूजन करा. फक्त नवरात्रापुरतं न करता आपल्या कुलदेवतेला दररोज तिचं पूजन करावं. दररोज तिचं प्रत्येक देवीचं ध्यान सांगितलेलं आहे. ते ध्यान आपण जरी एक श्लोक आहे तो आपण पाठ करावा. आपल्या बाहेर जाहिराती पाठ होतात की नाही. मग अशा एक कुलदेवीचा श्लोक, कुलदेवतेचा श्लोक जर आपण पाठ केला आणि तिचं स्मरण केलं, कारण जेव्हा आपल्याकडे पूजा पाणी असतं त्यावेळी गुरुजी सांगतात की आपल्या कुलदेवतेचं ध्यान करा. काय करणार, तुमचा जो तो श्लोक पाठ नसला, एक श्लोक पाठ व्हायला आणि होत नसेल तर भिंतीवर लिहून ठेवा ना. काही आपण उपाय करू शकतो. अशी जर भगवतीचं आपण पूजन केलं तर आपल्याला ही भगवती पावते. आणि अशीच ही तुळजापूरची भवानी ही शिवबांची माता. असं सांगितलं जातं की भगवती ही महाराजांच्या कायम मागे होती. म्हणून तिने दृष्टांत देऊन भगवतीने तलवार दिली. म्हणून शिवरायांच्या तलवारीला भवानी तलवार असं म्हटलं जातं. तर काही जण शंकेखोर लोक असतात ना,
ते म्हणतात काय, मग अफजल खानाचा वध करताना त्यांनी तलवार का नेली? अहो पण तहामध्ये असंच ठरलं होतं की विना शस्त्राचं यायचंय, म्हणून ही भगवती कुठे बसली होती? तर त्यांनी हातामध्ये जी वाघनखं घातली होती तिथे ही भगवती बसली होती आणि म्हणूनच त्या वाघनखांनी शिवराय अफजल खानाचा कोथळा बाहेर काढू शकले. म्हणजेच ही भगवती त्यांच्या पाठीशी होती आणि प्रत्येक संकटामध्ये तिने त्यांना रक्षण तिचं त्यांचं केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून अवघ्या महाराष्ट्राची कुलदेवता ही भवानी मातेला, तुळजापूरच्या भवानीला समजलं जातं, असं ह्या मूळ पद्यामध्ये कवी वर्णन करतात. विविध आई तुझीच रूपे भक्तांना रक्षणी, महेशांनी थोरती भीती आई थोरती भीती. विविध आई तुझीच रूपे भक्तांना रक्षणी, महेशांनी थोरती भीती आई थोरती भीती.
अनेक शिष्यगण बरोबर आहे आणि परमार्थाबद्दल असं विवेचन चालू होतं आणि इतक्यामध्ये अचानक समर्थ थांबले. का थांबले याला पण एक गोष्ट घडली. आणि मग त्यांना आठवण झाली ही कशाची खूण आहे. जेव्हा राणूबाईंनी मला उत्तम पुत्र व्हावा म्हणून समर्थांची सुद्धा कुलदेवता ही तुळजापूरची भवानी आहे. या भवानी मातेला नवस केला होता म्हणून नवस करणं आधी हे खरं म्हणजे बरोबर नाही.
पण केला तर तुमचा फेडावा तरी लगेच, कारण ते राहू नये. आता मग भगवती आपल्याला जे काही सूचित करत असते त्याप्रमाणे आपण वागलं तरी पाहिजे. कारण नवस करणे म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची, पण तिच्यावर आपला विश्वास नाही म्हणून आपण तिला नवस करतो का, असा पण एखादा अर्थ होऊ शकतो. किंवा नवसामध्ये जे तुम्ही बोललात ना ते तुम्ही पुढच्या पिढीला पण सांगा. म्हणजे माझ्या बहिणीच्या बाबतीत असं घडलेलं आहे बरं का. म्हणजे खरं म्हणजे लग्नाचं वय नव्हतं जास्त, पण माझी आजी बोलली होती कोल्हापूरच्या आईला, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला, की सुशी म्हणजे माझी आई, की हिला घेऊन पाया पडायला येईल. आणि 2-3 वेळा असं झालं की वडिलांबरोबर ही कोल्हापूरला जायचं ठरलं की काहीतरी अडचण यायची आणि कोल्हापूरला जाणं व्हायचं नाही. तेव्हा शेवटी आईने विचारलं की आई तू काय बोललीस ते आधी सांग. आणि नुकतंच बघायला सुरुवात केली होती, पत्रिका जमत नाही वगैरे असं सगळं चाललेलं होतं. म्हणून आजीनी काय सांगितलं की मी असं सांगितलं की सुशी हिला घेऊन ये, म्हणजे आई. आणि म्हणून आई म्हणाली आता मी बरोबर जाते, हे जरी बरोबर असते तरी तू असं बोललीस आणि काय भगवतीचं दर्शन घेतलं नसेल तर स्थळाचा होकार आलाय. म्हणजे आपण काय नवस बोलतोय हे लक्षात ठेवून तो पूर्ण करायला पाहिजे. तसं या राणूबाईंनी म्हणजे समर्थांच्या आईने या भगवतीला नवस बोलला होता की मला जर सुपुत्र झाला तर मी तुला सुवर्णाचं पुष्प अर्पण करीन. आता हे त्यांच्या ह्याच्यामध्ये झालं नाही त्या जिवंत असेपर्यंत. आणि मग भगवती काहीतरी स्मृती देण्यासाठी काहीतरी आपल्याला त्याची खूण दाखवते आणि त्याप्रमाणे समर्थांच्या हातावर अचानकपणे नायटा उठला. आणि म्हणून ते भगवतीला सांगतात की मी विसरून गेलो, पण तुझा नवस फेडण्यासाठी मी आता तुझ्याकडे येतो. आणि मग समर्थांनी काय केलं, एक तोळ्याचे स्वर्ण पुष्प तयार केलंय आणि कल्याणाबरोबर ह्या प्रतापगडावरची जी भवानी आहे तिला हे फूल वाहण्यासाठी निघाले. पण पोचेपर्यंत अंधार झाला आणि नेहमीचे जे पुजारी होते आरतीची वेळ झाली आहे म्हणून आरती केली आणि सगळे दरवाजे बंद करून हे निघून गेले. आणि बंद दरवाजा पुढे कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी आले. आणि आता काय करावं, भगवतीला तर आपला नवस फेडायचंय, तिला हे सुवर्ण पुष्प व्हायचंय. म्हणून भगवतीची ते प्रार्थना करताय की प्रतापगडवासिनी माझ्यावर तू रुष्ट झालीस का, मी तुझा नवस फेडण्यासाठी आलोय, अशी प्रार्थना समर्थांनी केलीये. आणि मंडळी चमत्कार झालाय, देवळाचे दरवाजे उघडले आणि समर्थ आणि कल्याण हे गाभाऱ्यामध्ये गेले. आणि समर्थांनी नतमस्तक भवानी पुढे झाले. आणलेलं फूल हे भगवतीला अर्पण करताना म्हणतायत, मातेने जो नवस केला, मातेने जो नवस केला तो फेडावयासी येथवर आला. अगं सुवर्ण पुष्प तुझ्या चरणी अर्पून प्रतापगड वासिनी. भगवती आईने जो नवस केला होता तो फेडण्यासाठी मी आलोय. हा नवस मी तुला सुवर्ण पुष्प
हे तुझ्या चरणावर वाहतो आणि आता मला तुझ्या या नवसातून ऋणमुक्त कर अशी त्या प्रतापगड वासिनीची प्रार्थना करत आहे. आणि इतक्यामध्ये ही माय बोलायला लागली. माय बोलली भगवती सांगते माझ्या चरणावर वाहू नकोस बरं, माझ्या मस्तकावरची बिंदी बाजूला कर आणि तिथे हे सुवर्ण पुष्प वाहा. नवस फेडायला आपलं लेकरू आलंय म्हणून अत्यंत भवानीला सुद्धा आनंद झालाय. आणि ती प्रसन्न वदनाने समर्थांना म्हणते की तुला जे काय हवं असेल ना ते मागू नको, मी तुला जे मागशील ते आज मी देणार आहे. कारण मुळात मातृ हृदय असणारी अशी ही भवानी, पण समर्थ मागणार का बोल. आणि समर्थ बोलती माते प्रती, समर्थ बोलती माते प्रती, मज काही नको तुझ पासोनी, मज काही नको तुझ पासोनी. हासती बोले नयनी हारती खाती, हासती खानी हारती खाती. आपण माग म्हटलंय तरी सुद्धा हा भक्त आपला मागत नाहीये आणि म्हणून अत्यंत प्रसन्न झाली. आणि आपल्या गळ्यातला जो सुवर्णाचा हार होता तो समर्थांना प्रसाद म्हणून दिलाय आणि असा भगवतीने प्रसाद दिलाय. आणि समर्थ आपल्यासाठी काही मागत नाहीये, पण समर्थ कोणासाठी मागताय. समर्थ मदती शिवराया, समर्थ मदती शिवराया. सांगतायत की मला हे काही नको, पण जसं आपण शिववरदायिनी हो असं त्या आपल्या अभंगात बघितलंय तसं समर्थ सांगतायत की जो धर्म रक्षावण्यासाठी त्याचा अवतार झालाय त्या माझ्या शिवबाच्या तू पाठीमध्ये राह. प्रत्येक संकटात त्याचं तू रक्षण कर, एवढंच माझं मागणं आहे. आणि भगवतीचं दर्शन घेऊन समर्थ आणि कल्याण निघाले. देवळाचे दरवाजे पुन्हा बंद झाले आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. प्रातःकाळी भूप दर्शनास येई,
प्रातःकाळी भूपदर्शनास येई, परंतु गळ्यामध्ये हार दिसत नाही. अहो, अत्यंत महाराज क्रोधित झाले की माझ्या जगज्जननीचा गळ्यातला मोठा हार गेला कुठे. आणि रागावून त्या पुजाऱ्यांना सांगताय, दावा हार जणी दावा, दावा हार जणी दावा, दावा हार जणी दावा. जगदंबेचा अतिमोठा जगदंबेचा अतिमोठा हार जगदंबेचा बहुमोलाचा कुठे गेला तो हार रात्रीच्या रात्री. आणि पुजाऱ्यांना सांगितलंय आज संध्याकाळपर्यंत तो नाही मिळाला तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त होईल. आता खरी चुकी कोणाचीच नव्हती, पण ह्या पुजाऱ्यांची बायको त्या भगवतीची प्रार्थना करते आणि म्हणतेय की सगळ्यांना तू पावतेस, तुला माहितीये तो आम्ही घेतलेला नाही. जर तू आमचं ह्या संकटातून रक्षण केलं नाहीस तर तुझ्या भक्तीवरचा आमचा विश्वास उडेल. आणि ही प्रार्थना भगवतीपर्यंत पोहोचली. अहो, भावपूर्ण केलेली ही प्रार्थना. आणि इकडे शिवराय समर्थ आणि कल्याण जे परत चाफळला आले होते आणि त्यांना हे होते आणि ते कल्याणास सांगताय, कल्याणा ताबडतोब हार नेऊन दे, कारण आपला भूपती अत्यंत क्रोधित झालेला आहे आणि तो विप्र अत्यंत गरीब स्वभावाचा आहे, त्याच्यावरती हा आळ येता कामा नाही. म्हणून त्वरेने कल्याण स्वामी तो हार घेऊन राजांपर्यंत येतात. आणि जेव्हा राजांना हे कळलंय की प्रत्यक्ष भगवतीने समर्थांच्या गळ्यामध्ये तो हार घातलाय आणि म्हणून हार घेऊन परत समर्थांकडे आले आणि आपल्या सेवेसाठी हा बंदा हजीर आहे असं समर्थांना शिवराय सांगताय. काय सेवा करू. तेव्हा समर्थ सांगताय की त्या मंदिराचा तू जीर्णोद्धार कर, तिथे 2 दीपमाळा मोठ्या बांध आणि दररोज तिच्या पूजा अर्चेची सोय ती तू कर, हीच तुझी सेवा भगवतीला हवी असं समर्थांनी सांगितले. आणि ही आज्ञा शिवरायांनी पाळली. म्हणून आपल्या आईचा नवस हा समर्थांनी अशा तऱ्हेने फेडला. म्हणून जर नवस कोणी केला असेल तर तो भगवतीचं ते वचन आपण पाळलं पाहिजे. म्हणून जर कोणाचा नवस राहिला असेल तर तो वेळीच आपण फेडावा, नाहीतर त्याचा त्रास पुढच्या पिढीला होतो. नवरा माझा नवसाचा आपण सिनेमा बघितला असेल. तर असा हा नवस म्हणजे भगवतीला एक प्रकारे आपण वचनबद्ध होतो आणि पण आपण मात्र हे वचन विसरून जातो. तर असं होता कामा नाही, कारण ही भगवती आपल्याला काहीतरी सूचित अशा गोष्टी दाखवत असते. जसं समर्थांच्या अंगावरती हातावरती नायटा उमटला गेला. म्हणून जी गोष्ट आपल्या स्मरणात नाही ती भगवती आपल्याला दाखवत असते. अशी ही प्रलयंकारी असणारी पण महिषासुर अष्टभुजा असणारी ही तुळजा भवानी की जी अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. अशी ही दैत्यांसाठी प्रलयंकारी असली तरी सुद्धा भक्तांसाठी अत्यंत कनवाळू कृपाळू असणारी ही भगवती आहे.
म्हणून मूळ पद्यात तिचं असंच वर्णन कवी करतात.